वेळ विलंब न घालवता दोन्ही संघ अतिशय ताकदवार पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर मागील सामना आपण पाहतोय 58 धावांचं टार्गेट होतं आणि ते आपण पाहिलं तर सहजरित्या पूर्ण करताना पाहायला मिळालं. आणि शिवमाता वल 72 धावांचं टार्गेट दिलं होतं. म्हणजे दोघांमधली जुगलबंदी चांगली पाहायला मिळेल. विनंती असेल चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तिमत्वाने तन मन धन अर्पण करून सहकार्य केले या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी आहे ती सन्माननीय श्री दीपक चौधरी साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजीची ट्रॉफी आकर्षक आपल्याला पाहायला मिळते ती सन्माननीय श्री विकास चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर मालकावीर क्या बात आहे, सर्वात चांगला खेळ करेल स्पर्धेमध्ये त्याच्यासाठी सन्माननीय उमेश चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर थर्ड प्राइज जे ट्रॉफी आहे ती आम्हाला कुमार साहिल चौधरी यांच्याकडून पाहायला मिळते. त्यानंतर सेकंड क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती श्री नामदेव पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि फर्स्ट क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी सन्माननीय श्री राजेश पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. फर्स्ट कॅश प्राइज जे आहे ते सन्माननीय निलेशजी चौधरी, त्याचबरोबर सेकंड कॅश प्राइज सन्माननीय हनुमान चौधरी साहेब त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद ज्या ज्या व्यक्तिमत्वाने यांना सहकार्य केलं. सेकंड प्राइज कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते विकी चौधरी, त्याचबरोबर हनुमानजी चौधरी यांच्या माध्यमातून. नेहमीच या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट खेळल्या जातात हे महान दाते मात्र सहकार्याचा हात पुढे करत असताना आपण पाहतो राजकीय क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये हे सर्वजण उल्लेखनीय कामगिरी करत असतात. यस, यानंतर एक आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल. एकाच विभागामधील दोन संघ श्री गणेश भरोडी वर्सेस फाईट करेल जरीमरी आलिमगर बी. जरीमरी आलिमगर बी. यानंतर ही चांगली मॅच मित्र पाहायला मिळेल. जरीमरी आलिमगर बी आणि श्री गणेश भरोडी. तर चला मैदानाच्या आतमध्ये खेळायला सुरुवात होते. भाऊ पंच त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर शिवाजी मडवी सर असतील आमचे. खूप चांगली पंचगिरी पाहायला मिळत आहे. क्रिकेटमध्ये देव संबोधले जाणारे आपण पाहतोय पंच की कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याच्यासाठी तत्परतेने काम करत असताना पाहायला मिळतात. आमच्या समियत कमिटीत आम्हीची भूमिका नेहमी बजावणारे सुनीलजी म्हात्रे सर असतील, त्यांनाच आपण या हंगामामध्ये डान्सिंगच्या स्वरूपात पाहायला मिळतंय. पण डान्स तिथे केला जातोय जिथं बक्षीस लावलं जाते. आणि मैदानाच्या आतमध्ये कोब्रा गँगचे अध्यक्ष पंच आपण पाहतोय भाऊ पाटील सर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हर्ष भुईर आणि पिंटू पाटील. मागील मॅच मध्ये काय फलंदाजी पाहायला मिळाली पिंटू पाटील यांची. अतिश बांबरे आपण पाहू शकता मागील मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी झाली होती. सुरुवात चांगली करून दिली ती फलंदाजी करत असतानाही. या ठिकाणी कशा प्रकारे सुरुवात होते हे पाहण्यासारखं राहील. आपण पाहिली तर एक चांगली सुसज्ज अशी क्रीडा नगरी पाहायला मिळते. 5-10 वर्ष अगोदर जर मागे गेलो तर भरपूर या ठिकाणी खड्डा होता, परंतु आता मात्र ते मेकअप केलेला आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. पहिले 3 षटक जे आहेत त्या 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करावे लागतील. या ठिकाणी टायमिंग आपण सेट केला गेला आहे. 12 वाजून बरोबर 28 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे. या 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा आपण पाहिलं तर पॅनलाइज म्हणून आउटफील्डचा जो शेवटच्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षक असेल त्याला इनफील्डमध्ये घेतलं जाईल. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी ती परंतु ऑफ स्टंप सोडून जाणारी पंच भाऊ पाटील आमच्याकडे बोलतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अतिशय चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. उत्कृष्ट खेळाडू होते, परंतु पंचगिरी ही व्यवसायाच्या रूपाने मात्र ते उतरले. त्यानंतर मात्र आधी व्यवसाय नंतर खेळ असा पाहायला मिळतोय. तळमळतात ते कधी कधी, परंतु पोटापाण्याचा विचार पहिले केला पाहिजे.
यावेळेस उडवलाय छत्रशे गाय त्या ठिकाणी लांबी गाठेल का बट नाही फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात आपण पाहताय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष एक चांगला क्रिकेटर सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला आयोजन नियोजन त्याचबरोबर चालू असलेल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे प्रमोदजी भोईर साहेब. खास करून वल या संघासाठी त्यांनी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आपण जर पाहिलं तर 40+ मध्ये त्यांची जादूभरी गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. पाहूया गोलंदाज टर्न होतोय यावेळी सोडवलाय ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू फरार होत सीमा पार चौकार. चांगला फलंदाज बाद झाला ज्याने मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. क्रिकेट असा खेळ आहे की कधी काय घडेल सांगता येत नाही आहे. एखाद्या मॅच मध्ये तू हिरो असतील पण लगेचच त्याची जागा मात्र इथं झिरो प्रमाणे दाखवली जाते कारण एकही धाव धापलकावरती त्यांच्या माध्यमातून जमा केली नाही. मागील मॅच मध्ये मात्र पाहिलं तर 30 धावा जमा केल्या होत्या. म्हणजे अतिशय शांत चित्ताने आणि संयमाने जर तुम्ही खेळ कराल तर निश्चित तुमच्या नावाचा डंका वाजल्याशिवाय राहणार नाहीये. कुठे संयम खोलं हरवलं आणि आपण पाहिलं तर तंबूच्या बाहेर गेलं. यावेळेस इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता अधिक उंच गेला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल मात्र कन्वर्ट केला जातोय वैभव यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. करण ज्याने डावाला सुरुवात केली आकार देण्याचा प्रयत्न केला धाडस दाखवला परंतु त्या करणलाही या ठिकाणी आपण शमवताना पाहायला मिळतंय अतिशयच्या माध्यमातून. धक्क्याने माणूस सुधारतो. एक चौकाराचा धक्का लगेच कमबॅक करून दिलं आणि विकेटचा धक्का मात्र हवे दिवेला देताना पाहायला मिळते. क्या बात आहे. यानंतर होणारी मॅच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. श्री गणेश बरोडी वर्सेस जरीमरे अलिमघर बी. अलिमघर या ठिकाणी उपस्थित आहे. श्री गणेश बरोडी आपण आला असाल तर प्लीज रिपोर्टिंग करायची आहे. आपली जी रिपोर्टिंग आहे ती करायची आहे. वडूनवगर आपण ही आपली ऑफिशियल एंट्री जी आहे ती जमा करायची आहे. मित्र ही गोष्ट सांगायला पाहिजे नाही. निश्चितच तुम्ही ज्यावेळेस नाणेफेक करण्यासाठी याल त्यावेळेस आपली एंट्रीही घेऊन या. वारंवार पुकारा देण्यास आम्हालाही बरं वाटत नाहीये. पुढील चेंडू. क्या बात आहे. शेवटच्या क्षणाला आपला फटका चेक करावा लागला. काय तेच तर्रार चेंडू हाताला त्यांना पाहायला मिळतंय. अतिश मात्र आपण पाहतोय कित्येक सामन्यामध्ये आपली कलात्मक गोलंदाजीसाठी माहीर आहे. ओपनमध्ये खेळत असताना जी धार पाहायला मिळते जी जिद्द पाहायला मिळते तीच जिद्द आज या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या गावासाठी आपल्या या भिवंडीतील ओपन क्रिकेटसाठी भरपूर चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल सर्वांमध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळते. क्या बात आहे. इथेही मात्र झेल उडाला होता. विचारात पडले. विचार करून फायदा नाही आहे. झाले गेले ते विसरून आपण पाहतोय की त्या चेंडूच्या मागे लागायला होता परंतु इथं मात्र पाहतोय आपण चेंडू फरार झाला सीमा पार चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर भरपूर चांगला क्रिकेट अतिशच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळते. भिवंडी ओपन मध्ये जर विचार केला तर मॅगी विलन 11 असा एक संघ आहे की चांगला खेळ करतोय आणि त्या संघामध्ये एक प्रमुख दावेदार म्हणून हा खेळाडू अतिश बांबरे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 10 धावा जमा केले गेले आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर 57 धावा डिफेन्स 58 धावा ही डिफेन्स होत नाहीत. याचा अर्थ आपण जर पाहिलं तर 60+ धावसंख्या धावफलकावरती जमा असणं गरजेचं आहे. पहिल्या मॅचमध्ये 72 होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 58 होत्या. आता इथं मात्र पाहूया
किती धावांची लयलूट केली जाईल. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु कहीं पे निगाही कहीं पे निशाणा. चेंडू मात्र निघून गेला किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 11 या अंकावरती पाहायला मिळते. हर्षद पाटील इथं मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते. पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळाला होता. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. बॅटच्या आतील गाडा घेतली होती आणि शॉट फायनलिंगच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 12 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत आहे. दोन टीम अतिशय ताकदवार. जसं तुम्ही सफलता हासिल करत जातात, यश मिळवत जात आहेत, तसं प्रत्येक पायरीवरती तुम्हाला संघर्षाचं वातावरण, कठीण परिस्थिती निर्माण करणारी वेळ येते आणि त्या वेळेवरती तुम्ही मात करून पुढे जाल तर निश्चित तुम्ही फायनलाइज टीम म्हणून संबोधलं जाल. आणि त्या दोन्ही टीममध्ये दमखम आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस खराब हातांनी पाहायला मिळते. वेग जरूर दिला पाहिजे, परिवर्तन जरूर केला पाहिजे, परंतु वेग आणि परिवर्तन नियंत्रण जरूर असणं गरजेचं आहे. इथे वेगावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. परिणाम स्वरूप आपण पाहतो व्हाईट बॉल. हर्षद आपण पाहिलं तर एक युवा गोलंदाज आहे आणि चांगली दमखम आहे. हिंमत खूप चांगली आहे. हिमतीला किंमत दिली जाईल का उर्वरित चेंडूमध्ये पाहूया. या ठिकाणी आपल्या फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. त्या कारणास्तव पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. जीवन असो की खेळ असो, चुकी वाटते समोर दिसते तर एक पाऊल मागे या. कारण ज्या वेळेस वाघाला शिकार करायचे असते त्यावेळेस तो 2 पावले मागे येतो. आपल्याला एकच पाऊल मागे यायचं आहे. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक झेपावतोय परंतु आवाक्या बाहेर. सेफ लँडिंग पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही. 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 15 या अंकावरती. अतिशय शांत क्रिकेट बनून राहिलेला आहे कारण मोठा फटका लागत नाही आहे. त्या अनुषंगामध्ये मैदानाच्या आतमध्ये वातावरण जरूर गरम होत चाललेलं आहे, परंतु क्रिकेटचा खेळ मात्र शांत होत चाललेला आहे. जेव्हा मोठा फटका लागते त्यावेळेस सामनाही गरम होताना पाहायला मिळते. का खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त दूर जातोय चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 3 व्हाईट बॉल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. खूप मोठं लांब लचक षटक पाहायला मिळते. जशी 12 डब्यांची ट्रेन असते, 24 डब्यांची ट्रेन असते, त्या मार्गावरती पाहायला मिळते. पुढील चेंडू. हर्षद टनवते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस क्या बात आहे, गॅप मध्ये चेंडू मात्र आपण पाहतोय फर्रार होत्या लॉंग ऑफच्या रिझनला. एका टप्प्याने सीमा पार. दणदणीत चौकार. सलामी दिली आहे. जागते राहूचा आदेश कॅमेरामॅनला दिलेला आहे आणि चांगला कॅमेरा वर्क केला जातोय. खास करून आपण पाहिलं तर भारत क्या बात आहे, ला जवाब. प्रत्येक चेंडू बरोबर कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय. पुढील चेंडू. या वेळेस आपण पाहतो इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता आणि फसला होता जरूर, परंतु नशिबाची साथ. चेंडू मात्र सीमा पार. चौकार. बद्दल काय म्हणणार की आपण जर पाहिलं तर नुकताच त्यांनी श्रीलंका दौराही कंप्लीट करून आलेले आहेत. श्रीलंका रिटर्न. चांगलं व्यक्तिमत्व आहे. क्या बात आहे. गो हेड. पुढे जात राहा. तुम्हाला शुभेच्छा आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस फुल टॉस आहे. काय घडतं पाहूया मैदानाच्या आतमध्ये. या बिमार चेंडू घोषित केलेला आहे. तेही वेगावरती नियंत्रण नाही आहे. जर असा एखादा चेंडू सुरळीत पडला जातोय, थोडस गंभीररित्या गोलंदाजी मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. नो बॉल. षटक काय संपाचं नाव घेत नाही. आयोजक वेल वाचवायच्या मागे, परंतु हा गोलंदाज मात्र वेल बर्बाद करायच्या मागे. स्वतःलाही नुकसान होतंय, संघालाही नुकसान होतंय आणि आमच्या कमिटीलाही नुकसान होतंय आणि फायदा जो दिला जातोय हवे दिवे संघास. पाहूया पुढील चेंडू. फ्रीचा चेंडू आहे, परंतु हा चेंडू मात्र चांगला आहे. क्या बात आहे. वेल बॉल. धावसंख्या स्थिर. फलकावरती पाहतोय आपण 25 ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 वाईट, 1 नो बॉल, 2 चौकारी पाहायला मिळाले. सर्व काही घडत असताना पाहायला मिळत आहेत.
चौकार षटकार लागले तरी हरकत नाही, परंतु जेव्हा तुम्ही नो बॉल किंवा वाईट टाकताय तर पूर्ण टीम गलून जाते, हातबॉल होते, निराश होते, त्यांचे चेहरे पाहण्यासारखे आपल्याला होत आहेत. षटकार लागला तर त्यांना मात्र हौसला दिला जातोय, वांदाने हरकत नाही, मारलं तरी हरकत नाही, परंतु नो वाईट मात्र टाकू नको अशी संकल्पना नेहमीच प्रत्येक संघाची असते. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 25 धावा धावफलकावरती. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. अलिमगड बी बरोडी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. वेलकम, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अलिमगरही आपण जर पाहिलं तर 1 तास अगोदरही उपस्थित झालेला आहे, त्यांचंही मी खूप खूप कौतुक करेन. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला आतिश पाटील यांचा पहिला चेंडू हाताला जातोय. या ठिकाणी पाहतोय आपण एकच धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये धाव होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15. तिसरं ओव्हर किती धावांचं असेल हे पाहण्यासारखं राहील. आहे एक खेळाडू चांगला आहे, आतिश पाटील. 2 गडी बाद झालेले आहेत, पिंटू पाटील आणि करण. करण याने आपण पाहिल्या मागील ओव्हर खूप चांगला हाताळला होता. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, सीमा पार, दणदणीत चौकार. वन साइड फलंदाजी पाहायला मिळते. खास करून पाहतोय आपण भरपूर चौकार ज्यांच्या बॅटमध्ये प्रदर्शित झाले. हर्षद भोईर यांच्या माध्यमातून 4 चौकारांच्या 30 बाजी, चौफेर फटक्याबाजी पाहायला मिळते. हर्ष यावेळेस गॅपमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता, ताकद झोकता आली नाही आहे. 1 धाव मात्र इथं कंप्लीट केली जाते. हर्ष भोईर मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये एकाकी किल्ला लढवत असताना पाहायला मिळते. करण यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता, पिंटू यांना मात्र खाताही खोलता आलं नाही आहे. सुमित पाटील मात्र साथ देतोय एकेरी धावसंख्येने स्ट्राईक रोटेट करून, आणि त्याचा पूर्णपणे फायदा हर्ष भोईर घेतोय. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा आतिश पाटील तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. एक चौकार लागला, त्यानंतर सिंगल. पाहूया या ठिकाणी काय घडते. यावेळेस बॅटवरती प्रॉपर घेतला गेला आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी लांबी गाठता आली नाही, उंची बरोबर गाठली होती, परंतु फलंदाज या ठिकाणी बाद होतोय झेलच्या स्वरूपात. ते आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक नामांकित आणि एक चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. वरालदेवी चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन वरालदेवी स्पोर्ट ताडाली बी यांच्या माध्यमातून सलग 2 दिवस चालणारी स्पर्धा. आजचा हा अंतिम दिवस आहे, स्पर्धेचा सांगतेचा दिवस. प्लीज थोडंसं स्पीडअप करा, घाई करा, विनंती असेल. खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेचलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चांगले क्षेत्ररक्षण अतिशयच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. अतिशय शांत क्रिकेट पाहायला मिळते. मित्र म्हणेन या ओव्हरमध्ये एक चौकार लागला, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते. पाहूया यावेळेस दांडी गुल, फलंदाज बाद होतोय बॉलच्या स्वरूपात.
तिसरं कंप्लीट होत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार लागला जातोय. इथं मात्र सोडून दिलं. आपण पाहतोय चेंडू मात्र सरळ निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. हातचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागाल तर निश्चित हीच परिस्थिती होईल. व्हाईटसाठी थर्ड अंपायर नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. जो निर्णय दिला असेल तो मात्र स्वीकारावा लागेल. सिद्धेश आहे की चांगला क्रिकेटर आहे, नो डाऊट. जो निर्णय पंचांचा येईल तो मात्र स्वीकारावा लागेल. पंच कुठल्याही एका टीमचे नाहीत मित्र. क्रिकेटचा गॉडफादर ज्याला म्हटलं जातं, क्रिकेटचा देव ज्याला संबोधलं जातं, सचिन सर यांनी सुद्धा कित्येक वेळा सन्मान केलेला आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला, परंतु धाव घेतली नाहीये. सिद्धेश मात्र भरपूर उशिराने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 38 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात. पुढील चेंडू आताही पाहतोय आपण पडल्यानंतर आतमध्ये खेचला जातोय चेंडूला. इथेही पाहतोय आपण की शरीराचा वेध घेतोय. अनुमान लावता येत नाही, रडारमध्ये घेता येत नाहीये. अधिक घाई केली जाते. चेंडू येण्या अगोदरच बॅट फिरवली जाते. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की या 3 चेंडू मागे एकच धाव जमा करता आली, तीही लेग बायच्या स्वरूपात. एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर 39 पूर्णपणे बांधून ठेवलेल्या या षटकामागे. मित्र म्हणे पहिला चेंडू षटकार आला होता, कुठे जर प्रेशर असेल, दबाव असेल, पण झालं गेलं ते विसरून मात्र नव्याने चांगली सुरुवात करायची असते. आणि ती सुरुवात दिपेश याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. माझ्या समोर कोण आहे येणं बघता मला काय करायचं आहे हे डोक्यात विचार ठेवलं की जीवन असं की खेळ काम मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. आता मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडू मागे एखाद मोठा फटका जरी आला तरी एक चांगला टोटल मित्र म्हणजे जिथून गोलंदाज फाईट करतील. एकेर दुहेरी धावसंख्या आली तर खासा फरक पडणार नाही आहे वल संघास. पुढील चेंडू यावेळेस मात्र आव देखना ताव फटक्याला खेचून काढलं ऑन साइडला, सीमा पार, षटकार. केला शेवटचा अंतिम चेंडू पाहूया पहिल्या पारीतील. आता मात्र आपण पाहतोय उजवी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. धावसंख्येमध्ये भर पडली जाते. 46 धावा. क्या बात आहे. षटकाराने कुठेतरी कमबॅक करून दिलेल्या मॅचमध्ये वापस आणलेला आहे हवे दिवे या संघास. पुढील चेंडू अजून एक मोठा फटका खेळण्याचा मानस धरला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय की झेल मात्र कन्वर्ट केला जातोय. फलंदाज फेल ठरतोय.
संघाचा संघनायक कॉलिंग करतोय. मान्यवरांना विनंती असेल की ग्रामस्थ ताडाले असा हा कॉलिंग केलेला आहे, परंतु आपण पाहतोय त्याच्या विरोधात आलेला आहे. याचा अर्थ आपण पाहतोय की भरोडी संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चितच आपण पाहतोय की चांगली स्पर्धा मित्र आपल्याला या GCAच्या माध्यमातून पाहायला मिळते. नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होती का? हो, महत्त्वपूर्ण होते. यस, आता ते आपण जिंकलेले आहेत. आपला निर्णय काय असेल? शतरक्षण. या फॉर्मॅटमध्ये आपण भरपूर स्पर्धा खेळत आहात. या आयोजन नियोजन आपल्याला या कमिटीच्या माध्यमातून या टीमच्या माध्यमातून कसं वाटतंय? हे आयोजन खूप सुंदर आहे आणि या ग्राउंडवर जे मातीची पिच बनवली आहे त्यामुळं ग्राउंड अतिशय सुंदर दिसत आहे आणि त्यामुळे आम्हाला खेळायला एन्जॉय करू. समोरची टीम ही एक चांगली टीम आहे. आपण एकाच विभागामधून बिलॉंग करताय. जेव्हा जेव्हा तुमचा सामना होतोय चांगला होतोय. आज या टीमसमोर आपलं प्रदर्शन करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? तसं काही टार्गेट निश्चित नाही केला, जेवढा कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच तुलाही या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण जाऊया अलिंगर संघाच्या संघनायकाकडे. आपल्यासाठी टॉस हा महत्त्वपूर्ण होता? नाही, एवढा महत्त्वाचा नव्हता. आता जे आलंय ते करायला लागेलच. यस, जी परिस्थिती समोर असेल त्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? अतिशय सुंदर असं आयोजन आहे. ओके, तुलाही या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते भरोडी संघाच्या बाजूने लागलेलं आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओ टू कॉम बॉक्स, धन्यवाद. शेळू माता वर्ल्ड संघाला 47चं टार्गेट दिलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये येताना आपल्याला दिसते आहे ती म्हणजेच शेळू माता वर्ल्ड या संघाची 47 धावांचं टार्गेट. हर्ष भोईरने मात्र इथे दमदार अशी फलंदाजी केली होती. पिंटू पाटील मात्र शून्यावर बाद झाला आहे. करण 4 धावांवरती बाद झाला आहे. सुमित पाटील 3 धावांवरती बाद झाला होता. सिद्धेशने मात्र एक षटकार मारून इथे दबदबा निर्माण केला होता. पियुषने सुद्धा एक षटकार मारला आहे. 47 धावांचं टार्गेट दिलं आहे ते वळ संघाला. पाहूया वळ संघाची जोडी मैदानामध्ये येते. सुमित पाटील पहिलं षटक टाकताना एक जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे त्याच्या संघनायकाने. आतिश पाटील सलामीला येतोय वळ संघाकडून. त्यानंतर त्याच्या साथीला येतोय तो म्हणजेच यतीन मडवी. एक दोघेही एक उत्कृष्ट असे फलंदाज, जबरदस्त क्षमता असलेले हे दोन खेळाडू सलामीला मात्र वळ संघाकडून येताना 47 धावांचं टार्गेट मात्र या दोघांच्या खांद्यावरती आपल्याला दिसत आहे. सुमित पाटील पहिला चेंडू टाकतोय राऊंड विकेट मारा करताना. हा सरळ जातोय ऑफ स्टायला गेलेला चेंडू चौकाराने पहिल्याच चेंडूवरती चौकार मारतोय. 4 धावा वसूल करतोय आतिश पाटील. आतिश पहिला चौकार मारून इथे आतिशबाजी सुरुवात करताना 4 धावाने आपलं खातं उघडतो, आपल्या संघाचं खातं उघडतोय. 47 धावांचं टार्गेट असताना इथे पहिला चौकार बसतोय सुमितला. पाहूया सुमित पुन्हा एकदा पुनरागमन कशा तऱ्हेने करतोय. एक जबरदस्त दोन्ही संघ बलाढ्य संघ एकमेकासमोर आपल्याला झुंजताना दिसत. आतिश भामरे फलंदाजी करताना हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र पायावर आदळतोय. एका धावची समाधान मानतोय. एक चांगलंसं पुनरागमन करताना या चेंडूवरती आपल्याला दिसतोय तो म्हणजे सुमित. हा पाहूया पंच इथे काय निर्णय, बेग बाईचा आहे का लेग बाईचा आहे, कसं आहे, कट आहे का, पंचाने आम्हाला सांगायचं आहे. म्हणजे इथे तसा रन्स आम्हाला लिहिता येईल अशा तऱ्हेने सुमित पाटील पुण्यात आपल्या गोलंदाजी मार्कडे गोलंदाजी करतोय. एक जबरदस्त नियोजन आपल्याला बघायला मिळत आहे ते म्हणजेच इथे या भिवंडी नगरीमध्ये. आपली साईड बदलतोय. पहिल्या चेंडूवर एक चौकार बसला होता, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव देतोय. साईड बदलता डावखुराचा फलंदाज एक वेगळी रणनीती आखतोय. गोलंदाजी करताना डावखुरा फलंदाज आहे आणि राईट ऑन द मारा करतोय सुमित पाटील. काय त्याच्या डोक्यामध्ये चाललंय पाहूया आता आपल्याला कळेल.
की कोणत्या तऱ्हेने चेंडू टाकतोय. यतीन मडवी आला. पहिला चेंडू खेळताना सुमितचा यतीन. हा काय चेंडू टाकलेला, मिडल स्टंपवर टाकलेला चेंडू हलकासा कट करतोय डाव्या साईडला आणि एक धाव मात्र घेतोय. एखादा समाधान मात्र चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या इथं बघायला मिळतं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे या संघाकडून एकच धाव देत आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जर असेल तर नक्कीच इथे धावा रोखण्याचं काम मात्र होतं आणि गोलंदाजाला तेवढी साथ मिळत असते. गोलंदाज सुद्धा यशस्वी होतो तो म्हणजे क्षेत्ररक्षकाकडून. सूर्य मात्र डोक्यावर येतोय, माथ्यावरती येतोय, तरीही ऊन इथे तापतंय आणि हा खेळ होतो ना. कव्हरमध्ये चेंडू जाताना ऑफ साईडला क्षेत्ररक्षक धावतोय, तोपर्यंत 2 धावा मात्र नक्की मिळतील. चेल घेण्यासाठी प्रयत्न झाला होता परंतु यश काय मिळत नाहीये. आतापर्यंत 8 धावा दिल्या त्या सुमितने या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये हा उत्कृष्ट चेंडू होता, मिडल स्टंपवर गेले चेंडू हलकासा कट होता, स्लिपमध्ये जाताना चांगली फेकी होते. एक धाव मात्र पूर्ण. एका धावातील समाधान. समयच्युताची फलंदाजी, प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न, फटकेबाजी करण्याचा इथे जोरदार प्रयत्न होतोय या 2 खेळाडूंकडून, परंतु चेंडू मात्र बॅटवरती चांगल्या तऱ्हेने येत नाहीये. बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू देत नाही, जकडवून ठेवतोय, स्विंग करतोय चेंडू. खरोखर चांगला टप्पा, चांगली दिशा ठेवतोय सुमित आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतो आपल्या संघाला. धावा मात्र रोखण्याचं काम चांगलं करतोय, परंतु ह्या मर्यादित षटकांमध्ये धडाकेबाद अशी फलंदाजी करावी लागते आणि आता पण 9 धावा दिल्यात या षटकामध्ये. एक चौकार बसला होता तो पहिल्या चेंडूवरती. ऑन साईडला चेंडू जाताना एक धाव मात्र पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की तिथे यशस्वी होईल. 2 धावा मात्र घेताना धावसंख्या होते 11. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते 11, बिनबाद 11. एक चांगली अशी इथे भागीदारी आपल्या संघासाठी हे 2 खेळाडू सलामीला आलेले आतिश भांबरे आणि यतीन मडवी अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू या नगरीतले आज मात्र आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना आणि स्वतःला सिद्ध करताना, मनोरंजन करताना आपल्याला बघायला मिळतात. आणि असंख्य लोकसंख्या इथे या मैदानाभोवती आपल्याला बघायला मिळते आहे. क्रीडाप्रेमी या भिवंडी नगरीतील ऊन इथे आहे, उन्हामध्ये तापूनसुद्धा आणि इथे सहन करून क्रिकेट बघताना आपल्याला मिळतं. व्यासपीठावरती मान्यवरांची मंदिराळी मात्र सकाळपासून आपल्याला इथे बघायला मिळते. खरोखर चांगलं नियोजन इथे आपल्याला दिसतं आहे या स्पर्धेचं. यशराज चौधरीसुद्धा इथे झटून काम करणार. त्याचे सर्व सहकारी मला त्याने निमंत्रित केलं यासाठी पुन्हा त्यांना धन्यवाद. महेश मिश्रा जे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे भिवंडी तालुक्याचे ते मॅनेजर आहेत आणि महाराष्ट्र आणि इंडिया या क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय अशी कामगिरी असते. महेश मिश्रा यांनीही मला इथे संधी दिली, त्यांचेही मी इथे आभार मानतोय. खूप खूप धन्यवाद. यानंतर ओम फोटो लाईव्ह इथे आपण हा सामना पाहतो आहे पूर्ण भारतभर. कृष्णा ऑपरेटर आणि कॅमेरामॅन म्हणून आहे ते भारत आणि JDP. हे मात्र आपल्याला इथे सामना दाखवता येतो म्हणजे लाईव्ह सामन्याचा आपण जर विचार केला तर द्वापार युगामध्ये महाभारत जे घडलं आणि जो युद्ध घडलं होतं त्या युद्धामध्ये सुद्धा लाईव्ह त्या युद्धाचं वर्णन केलं गेलं होतं. संजयने धृतराष्ट्राला महालामध्ये बसून वर्णन केलं होतं. आकुटप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु खरोखर उत्कृष्ट चेंडू निर्धाव जातोय. आणि महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये धृतराष्ट्राला संजय यांनी लाईव्ह त्या युद्धाचे सगळं वर्णन केलेलं होतं. तसंच आता इथे लाईव्ह आपण पाहत आहोत ओम फोटो लाईनच्या माध्यमातून. पियुष म्हात्रे गोलंदाजी करता. पहिला चेंडू मात्र त्यांनी जे निर्धाव टाकलाय. दुसरा चेंडू ऑफच्या बाहेर हलकासा कट होतो. यष्टी मागे चेंडू जाताना एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू मात्र अडवला जातोय यष्टी मागे. एका धावचे समाधान मानावं लागतंय ते म्हणजे आतिश भांबरेला.
एक समयोचित फलंदाजी करताना दिसतात. थोडासा दबाव मात्र नक्की टिचूनच ती गोलंदाजी होते. खरोखरच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन या संघाकडून आपल्याला बघायला सुमितने सुद्धा इथे चांगली गोलंदाजी केली होती आणि ह्या दोन फलंदाज जखडवून ठेवलं होतं. पियुष म्हात्रे एक उत्कृष्ट गोलंदाजी, पहिला चेंडू उत्कृष्ट बाउन्स केला होता, दुसरा चेंडू मात्र त्याने एक धाव दिली होती. यष्टी मागे डावखोराचा फलंदाज सामना करतोय यतीन मडवी. पियुष याचा यतीनसाठी क्षेत्ररक्षक थोडं बदललं जात आहे. डावखुऱ्या हाताने तो फलंदाजी इथे करतोय. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक इथे आहे, पंचांच्या बाजूला क्षेत्ररक्षक तिथे लावला जातोय आणि मला वाटतं इथे थर्ड स्लिपसुद्धा एक लावली जाते खास यतीनसाठी. डाव्या अष्टीवर गेले चेंडू यष्टी मागे जात असताना एक सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय यष्टी मागे. खरोखरच रणनीती जी आहे इथे पियुष इथे यशस्वी होताना दिसतोय. विकेट किपरच्या पाठीमागे तो एक क्षेत्ररक्षक लावतोय आणि तो यशस्वी होतो. दबाव टाकण्यामध्ये हे दोन गोलंदाज आतापर्यंत यशस्वी झालेत. 47 धावांचं टार्गेट दिलं होतं परंतु इथं पार पडताना दमछाक होते या दोन खेळाडूंची, परंतु इथे ते स्थिर होत आहेत. एक चांगली भागीदारी त्यांना इथे करणं फार गरजेचं आहे. त्यांना माहिती आहे आपण जर इथे चांगले स्थिर झालो तर नंतर मोठे फटके मारून आपण आपल्या संघाला विजयी करू शकतो. हा मात्र आत्मविश्वास या दोघांमध्ये नक्की दिसतोय. हा झेल घेण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्याच गोलंदाजीवर तो झेल सुटतोय. अतिशय स्पीडने आलेला हा चेंडू स्टंपवरती फेकी करताना फलंदाज बाद होतोय. नजर हट्टी, दुर्घटना घटी. ही थोडीशी चूक आपल्याला किती महागात पडते हे आपल्याला चौथ्या षटकापर्यंत समजेल, कारण स्थिर झालेला हा फलंदाज थोडीशी घाई करतोय आणि धावबाद होतोय. या व्यासपीठावरती आता यजमान इथे स्थानपन्न झालेले श्याम रामू चौधरी आणि वासुदेव चौधरी. मोगेश बजागे हे ह्या दोघांचं स्वागत करतील. मी त्यांना विनंती करतो की माननीय श्री श्याम राजू चौधरी यांचा आपण सन्मान करावा, सत्कार करावा. शाल खांद्यावर टाकून सत्कार करताना श्यामराजू चौधरी यांचा, वासुदेव चौधरी यांचाही आपण सत्कार करावा अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. सन्मान चिन्ह देताना पहिला गडी बाद होतोय. पहिला गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या होते ती म्हणजेच इथे 14. आशिष पाटील येतोय स्ट्राईक आणि स्ट्राईकला जातोय तो म्हणजे यतीन मडवी. सलामीचा फलंदाज अजून मैदानामध्ये वैयक्तिक ते 4 धावांवरती खेळतोय यतीन मडवी. वासुदेव चौधरी यांचा सत्कार करताना सुंदर फटका, अतिशय उंच गेलेला चेंडू सरळ येतोय ऑफ साईडला, बवळ्या जेल होतोय. हा दुसरा गडी बाद लागोपाठ 2 गडी बाद होता. आता मात्र धक्का या संघासाठी जबरदस्त यतीनच्या रूपामध्ये. यतीन मात्र पॅव्हिलियनमध्ये पहिला गडी बाद झाला होता तो अमित भांबरे, धाव बाद झाला होता, थोडीशी त्याची चूक होती. आतिश भांबरे त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद होतोय तो म्हणजेच यतीन मडवी. ही छोटीशी चूक असते खरं म्हणजे. आपल्याला स्थिर झालेल्या होतात, तिथे स्थिर होणं फार गरजेचं होतं. आपल्या संघाला 47 धावा करायच्या आहेत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि खरोखर कोण आता उभा राहतोय या संघाकडून आपण बघूया. शेळू माता वळ या संघाचा 4था फलंदाज मैदानामध्ये येतोय तो म्हणजे प्रतीक भोईर. इथे मात्र प्रतीक आणि आतिशला इथे उभं राहावं लागणार आहे. एक जबाबदारी इथे स्वीकारावी लागणार आहे आतिश आणि प्रतीकला. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे ते पियुष मात्र अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, तिथून गोलंदाजी करतोय, तिकट असा मारा करतोय आणि स्वतःला सिद्ध करतोय. 6 चेंडूमध्ये प्रत्येक गोलंदाज सिद्ध करायचं असतं. विविधतेने गोलंदाजी इथे करायची असते आणि खरोखर तो विविधतेने गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन करतो, गोलंदाजी करतोय. या सर्व फलंदाजांना त्याने जखडवून ठेवलाय. पुन्हा पंचांना पार करून चेंडू टाकतोय. ऑफस्टॉनच्या बाहेर गेलेले चेंडू, पंचांचा इशारा मात्र इथे वाईटचा होतो. एक अवांतरशी धाव मिळते, एक चेंडू वाढतोय. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कडे येतोय तो म्हणजे पियुष म्हात्रे. हर्ष भोईरने मात्र इथे दमदार फलंदाजी केली होती. पिंटू पाटील 0वर बाद झाला होता. करण 4 धावांवरती बाद झाला होता. सुमित पाटीलने इथे 3 धावा केल्या होत्या. सिद्धेशने मात्र एक षटकारा मारला होता. एकूण अशा 7 धावा त्याने केल्या होत्या. पियुष पाटीलने 6 धावा, एक षटकार, अशा 46 धावा करून 27 धावांचं टार्गेट दिलं होतं.
वळसंगणाला उत्कृष्ट फटका, जबरदस्त शॉट खेळताना ही मॅच शॉट जातोय सरळ शिबेरेषेच्या बाहेर, षटकार. ते मात्र मरगळ थोडीशी दूर करताना आपल्याला दिसतोय, पहिल्यांदा षटकार मारतोय, थोडंसं मनोरंजन होतंय. आमचे डीजेही लगेच खुश झाले. बऱ्याच वेळानंतर डीजेना सुद्धा इथे संधी मिळालेली आहे डीजे वाजवण्याची. सुंदर असा डीजे. आतापर्यंत इथे मंडळी होती तिथे मान्यवरांची ती म्हणजे श्री अरुण पाटील समाजसेवक, श्री प्रेमनाथ पाटील समाजसेवक, त्यानंतर श्री मनोहर पाटील उपसरपंच ओवळी या गावचे होते इथे आलेले. त्यानंतर श्री निलेश पाटील नवघर हे सुद्धा इथे याने इथे उपस्थिती दाखवलेली आहे. श्याम रामू चौधरी ताडाळी आणि वासुदेव चौधरी ताडाळी हे सगळे मान्यवर इथे आजपर्यंत आलेले आहेत आणि त्याने इथे शोभा वाढवलेली आहे या स्पर्धेची, या व्यासपीठाची. आतिश आणि प्रतीकवरती आता मोठी जबाबदारी असणार आहे. समयोचित फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा नक्की इथे त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे. धावपळक मात्र धावता ठेवून आपल्या संघाला विजयी कसं करता येईल याचा विचारपत्र या दोन फलंदाजांना आता करावं लागणार आहे. प्रतीक आणि आतिशला तिसरं षटक घेऊन येतोय हर्ष भोईर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक हर्ष भोईर. एक उत्कृष्ट असा हा गोलंदाज हर्ष दिव्य संघाचा. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. आता तो एक वेगवान अशी गोलंदाजी करताना मोठासा रनअप घेताना यतीनला हा उत्कृष्ट फटका यतीनच्या बॅटमधून जातोय सरळ क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. हा तिसरा गडी बाद होतोय. मोठा धक्का वळ संघा. जबरदस्त हर्ष मात्र पहिल्या चेंडूवरती यशस्वी होतोय. गडी बाद करण्यासाठी खरोखरच उत्कृष्ट चेंडू टाकला होता, तेवढाच फटका मारला आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलंय हर्षने आतिश पाटीलला. झेल बाद होतोय. लॉंगॉंगच्या क्षेत्रामध्ये झेल उत्कृष्ट असं घेताना कुठली चूक न करताना आतिशला मात्र पॅव्हिलियनमध्ये पाठवतो. हा क्षेत्ररक्षक पहिलं यश प्राप्त करताना आपल्या गोलंदाजी मार्ककडे येतोय हर्ष भोईर. संघ सहकारी त्याला काहीतरी कान मंत्र देतात कोणत्या तऱ्हेने तो आता गोलंदाजी कर. या चेंडूवरती मात्र त्याने उंचचा फटका मारला होता. झेल झाला हे आपलं नशीब, नाही तर तो षटकार होता. सोयम भोईर डावखुराचा फलंदाज, पुन्हा एकदा डावखुराचा फलंदाज इथे येतोय खेळायला हर्षचा सामना करण्यासाठी. हा उत्कृष्ट चेंडू ऑन मध्ये चेंडू जातोय. धाव मात्र इथे एकच मिळते. क्षेत्ररक्षक मात्र जीवाचा रान करून चेंडू अडवतोय नाही. 2 धावा जिथे मिळणार होत्या तिथे एकच धाव मिळते. खरं म्हणजे 2 धावा नक्कीच मिळाल्या असतात, परंतु क्षेत्ररक्षक तिथे खूप तरबेज आणि चित्त्याच्या चपळाईने चेंडू अडवतोय, एकच धाव देतोय. एक जबरदस्त इथे स्पर्धा पार पडताना आजच्या दिवसामध्ये हर्ष पुन्हा एकदा प्रतीकसाठी. हा जोरदार प्रहार कवरपॉन क्षेत्राच्या डोक्यावरून गेलेला चेंडू जातो सरळ सीमेरेषेच्या जवळ आणि सीमेरेषेच्या चौकार होतोय. सीमेरेषेला लागून संयमाने असा सत्तेचाळीस धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट पार करताना आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत वळ संघाचे. हर्ष भोईर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्केटमध्ये पहिल्या चेंडूवर त्याने विकेट घेतली होती, त्यानंतर 1 धाव दिली होती. आता मात्र तिसऱ्या चेंडूवर तो 4 धावा देतोय. महाग असं षटक पडतंय का पाहूया त्याचं.
हा उत्तुंग असा फटका, जबरदस्त शॉट, सरळ जातोय. पाहूया हा क्षेत्ररक्षक हजर खाली येतोय, चेंडू खाली आणि झेल घेतोय. कुठे चूक न करता फलंदाज बाद होतोय. मी मागशी म्हणालो होतो तर आपल्याला जिंकायचं आहे. मध्ये जातोय आणि आपल्या संघाला मात्र इथे खाईमध्ये लोटतोय का याच्यामध्ये नक्की विचार करावा लागेल. आता आलेले या फलंदाजाला संयमाने फलंदाजी करणं फार गरजेचं. आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर ते हर्ष भोईरचं 2 विकेट घेऊन तो यशस्वी इथे ठरतोय. धावसंख्या होते या 3 षटकांपर्यंत 26. वैभव पाटील, ही मोठी जबाबदारी असेल वैभववरती आता आपल्या संघाला विजय करण्यासाठी. हा जोरदार प्रहार पाहूया. मिडविकेट क्षेत्रामध्ये उंच गेलेला चेंडू झेल होतोय का, झेल खाली येतोय, क्षेत्ररक्षक झेल होतोय. हीच चूक आपण पुन्हा पुन्हा करत आहोत. इथे फलंदाज बाद होतोय, पॅव्हेलियनमध्ये जातोय आणि आता मात्र कठीण परिस्थिती होते ती म्हणजे शेळू माता वळ संघाची. एका म्हणजे आपल्या डीजेला गडी बाद होत आहेत आणि तेवढीच संधी मात्र डीजे बघतायत आणि गाणी सुंदर अशी लावत आहेत. सुमधुर गाणी लावताना आपल्या कानावर आवाज येताना आपल्याला दिसतोय डीजे. ह्यानंतर हारागिरी पत्करतोय हा संघ. खरोखरच 3 गडी बाद करून यशस्वी होतोय हा गोलंदाज. मी सुरुवातीला त्याचं मी कौतुक केलं होतं की अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. आत्ताही उत्कृष्ट गोलंदाजी करताना 3 गडी बाद करतोय, यशस्वी होतोय. आणि खरं म्हणजे तो हा उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा वाईटचा शरपंचाकडे ऑप्शनच्या बाहेर गेलेला चेंडू वाईट होतो. एक अवांतरशी धाव मिळते. एक जबरदस्त गोलंदाजी करताना पृथ्वीकरण जे चालू आहे नाही ते हर्ष भोईरचं 3 विकेट आणि आता पण त्याने फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. काय गोलंदाजी केली आहे, काय गोलंदाजीची धार आहे, स्वतः सिद्ध करतोय. 6 चेंडूमध्ये सिद्ध करायचं असतं आणि ती संधी मात्र इथे त्या संधीचं सुवर्ण संधीचं तो इथे निर्धाव चेंडू जातोय. अशा तऱ्हेने 3 षटकं संपल्या. 3 षटकानंतर धावसंख्या होते 5 गडी बाद 27. अजूनही 20 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. अशक्य असं आव्हान आहे वळ संघासाठी. पाहूया पण शक्य नक्कीच असणार आहे कारण 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर 36 होतात. इथे मात्र 4 षटकारांची गरज आहे वळ संघाला जिंकण्यासाठी. पाहूया तरबेज कोण आहे, वैभव पाटील का राम भोईर. रामला खरोखरच राम पावतोय का पाहूया का वैभव. सोयम आणि राम मैदानामध्ये ही जोडी असलेली. पाहूया रामला राम पावतोय का आणि सोयम काय स्वतःला सिद्ध करतोय का. फार मोठी जबाबदारी असणार या 2 खेळाडूंवरती. खरं म्हणजे 6 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या आहेत. 4 षटकारांची गरज आहे, 5 चौकारांची गरज आहे. पाहूया इथे करामत होतोय का काय. इथे गेम चेंजर इथे कोण ठरतोय. इथे मात्र गेम चेंजर ठरलाय तो म्हणजे हर्ष म्हात्रे. 3 गडी बाद केल्या आहेत. यशस्वी असा गोलंदाज यश भोईर. खरोखर उत्कृष्ट हर्ष भोईरने इथे गोलंदाजी केलेली आहे. 3 गडी बाद केल्या आहेत. आपल्या संघाला मात्र त्याने चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे आणि चांगलं असं योगदान दिलेलं आहे. शेवटचं षटक कोण टाकतोय पाहूया. कुणावरती विश्वास दाखवला जातोय इथे. करण गोलंदाजी करताना करणच्या खांद्यावर मोठीशी जबाबदारी देतोय हा कर्णधार. त्याच्यावरती विश्वास दाखवतोय. शेवटचं षटक 6 चेंडू टाकतोय. 6 चेंडूमध्ये 20 धावांची अजूनही गरज आहे. मैदानामध्ये आहे तो स्वयं आणि राम भोईर. पाहूया हे 2 खेळाडू कोणत्या तऱ्हेने आपल्या संघाला विजयी करतायत. फक्त फटकेबाजी करतायत का 1-2 धावा घेऊन करतात. इथे 1-2 धावांची मात्र इथे गरज नाही. इथे गरज आहे ती चौकार आणि षटकारांची. खरोखरच ह्या दोघांमध्ये किती ताकद आहेत आपण पाहूया. ह्या शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना मात्र नक्की रंगतोय. करण पहिला चेंडू राईट ऑन द मारा. हा उत्कृष्ट चेंडू. आत्ता मात्र वळ संघाला
सामना नक्कीच जड जातोय. 5 चेंडू शिल्लक आहे, 20 धावांची गरज आहे. 5 चौकारांची अजूनही गरज आहे, 4 षटकारांची अजूनही गरज आहे. कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा क्रीडाप्रेमी इथे हा सामना पाहताना आनंद घेताना पुन्हा एकदा हा चेंडू जात आहे निर्धा ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू चांगली रणनीती आखताना आपल्याला दिसतोय. करण दबाव टाकण्यामध्ये यशस्वी झाला आहे. करण आत्मविश्वासाने आपल्या गोलंदाजी मार्कडे येतोय. एक जबरदस्त इथे सामना आपल्याला बघायला मिळतोय. खरं म्हणजे वळ हा संघ पहिला जो सामना झाला होता त्या पहिल्या सामन्यामध्ये विजयी झालेला सामना होता. 70 धावा त्याने त्यावेळी केल्या होत्या आणि आता मात्र इथे तो ढेपाळतोय. ग्राउंड शॉट मारताना मिडॉनमध्ये जात गेलेला चेंडू तोपर्यंत 2 धावा होतात का पाहूया तर, परंतु इथे धाव बाद होतोय हा फलंदाज. मगाशी पहिल्या सामन्यामध्ये 70 धावांचा डोंगर उभा केला होता, परंतु आता मात्र चेस करताना पाठलाग करताना मात्र या वळ संघाची दमछाक होते. फार मोठी दमछाक. म्हणजे क्रिकेट किती अनिश्चितचा खेळ आपण आज पाहत आहोत. कुठला संघ कधी भरारी घेईल आणि कुठला संघ कधी खालच्या थराला येईल कोणी सांगू शकत नाही. करण मात्र आपल्या गोलंदाजी मार्कडे येताना लखन भोईर मैदानामध्ये येताना राम भोईर आणि लखन भोईर राम लखन जे अनिल कपूर आणि जॉकी श्रॉफ यांनी हा पिक्चर फार गाजवला होता. सुभाष घे डायरेक्टर होते आणि आज आपण जर बघायला गेलो जबरदस्त ऑफ ड्राईव्ह इथे आणि हा चौकार ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून इथे आपल्याला बघायला मिळतं. उत्कृष्ट ड्राईव्ह करतोय इथे. 4 धावा मात्र मिळत आहेत. त्या म्हणजेच स्वयं याला अधुरी 15 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. जर चौकारची बरसात केली षटकार मारले तर वाईटचा इशारा पंचांकडून एक अवांदाची धाव मिळते. अजूनही 14 धावांची गरज. अजूनही 2 चेंडू शिल्लक. शेवटचे या षटकातील या डावातील 14 धावांची अजूनही गरज आहे. पाहूया काय परिणाम आपल्याला इथे बघायला मिळतोय. काय चमत्कार घडतोय का. नक्कीच चमत्कार असे क्रिकेट या सामन्यांमध्ये झालेले आहेत. क्रिकेटच्या या इतिहासामध्ये झालेल्या आहेत. पण इथे चमत्कार होतोय का पाहूया. 2 चेंडूमध्ये यष्टीरक्षक मात्र झेल घेण्यासाठी आतुर. अशा तऱ्हेने फलंदाज बाद होतोय. मी मगाशी म्हणालो होतो की उद्या आपण इथे ह्या भारतभर महाराष्ट्रामध्ये छत्रपतींची जयंती साजरी करणार होतो. 19 फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते आणि ती आपण मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो. आणि त्या निमित्तानेच आज आपल्या महाराष्ट्राभर आणि पूर्ण भारतभर त्यांचे पुत्र शंभूराजे यांच्या जीवनावरती जो चित्रपट आलेला आहे छावा, हा प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्रीयन माणसाने प्रत्येक भारतीयाने नक्की पाहावा. अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे छावा. संदीप फलंदाजीसाठी आणि शेवटचा चेंडू करण याचा. संत असा खेळ इथे होतोय. इथे मात्र पराभवाच्या छायेमध्ये वळ संघ आपल्याला दिसतोय. शेवटचा चेंडू टाकताना करण संदीप याला हलकासा पूल करतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाताना 1 धाव मात्र मिळणार होती, परंतु इथे त्याला माहिती आहे आपण पराजित झालेला. दोन्ही संघाचा हार्दिक अभिनंदन. इथे खरोखरच एकवीर आहे. हायवे दिवे संघाने उत्कृष्ट खेळ खेळला. इथे पहिला सामनाही त्याने उत्कृष्ट तऱ्हेने जिंकला होता. आताही सामना त्याने खरं म्हणजे इथे वरचढ बाजू होती ती वळ संघाची होती, परंतु इथे उत्कृष्ट गोलंदाजीचं पृथ्वीकरण केलं तर सुमित, पियुष, हर्ष आणि करण याने चांगला दबाव टाकून इथे धावा रोखण्याचं काम केल्याने आपल्या संघाला विजय केलेला आहे. हार्दिक अभिनंदन दिवे संघाचं. त्यानंतर वळ संघासुद्धा हार्दिक अभिनंदन.
काही क्षणामध्ये किती मोठी कामगिरी असते आणि केवढी मोठी जबाबदारी असते या सर्व पंचांवरती आणि ती पार पाडत असतात ही सर्व पंच आणि ही स्पर्धा मात्र पूर्णपणे जबाबदारीने यशस्वी करत असतात ते म्हणजे पंच कुपुदवणे पुढील आवाज आपण ऐकतोय पुन्हा एकदा ठाकरे शैलीमध्ये मनोज ठाकरे सरांचा. हर्ष भोईर आपण यायचा आहे आणि आपला मॅनेजमेंटचा पुरस्कार जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे. हर्ष भोईर प्लीज या आणि आपल्या मॅनेजमेंटचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. निश्चितच आपण पाहतो या स्पर्धेसाठी आतोनात मेहनत घेणारे सन्माननीय आपण पाहू शकता साईराज प्रमोद चौधरी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी श्यामजी चौधरी साहेबांना विनंती आहे की आपल्या सोबत असते आपण देऊया मॅनेजमेंटचा पुरस्कार. श्यामदादा आपणास विनंती आहे की आपण देऊया ही आकर्षक ट्रॉफी ज्याने खरोखरच खूप चांगला खेळ केला आणि त्याच जोरावरती त्यांना जातोय या मॅचचा मॅनेजमेंटचा पुरस्कार. क्या बात आहे. तर चला लगेच आपण शतरक्षण लावून घ्यायचा वेळ विलंब न लावता. मित्र अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. तुमचा सहकार्य असेल तर दिवसा ढवले आपण 4 षटकांचे संपूर्ण सामने खेळू शकतोय. परंतु या मॅच नंतर अंदाज घेतला जाईल की टुर्नामेंट 4 षटकांची खेळवली जाईल की 3 षटकांची येणारा काल आपल्याला सांगून जाईल. परंतु तोपर्यंत आपण जर सहकार्य केलं बऱ्यापैकी चांगलं तर निश्चित आपण सर्व सामने 4 षटकांचे खेळू. अंदाज घेतला जाईल. पंचांशी चर्चा झाली. पंच सांगतायत पाहूया या सामन्यानंतर किती वेळ आपल्याकडे राहते आणि त्यानंतर आपण ठरवूया की येणारे सामने 4 षटकांचे खेळवायचे की 3 षटकांचे खेळवायचे. पंच भाऊ पाटील बरोबर का. चला पंच आपल्याला विनंती आपण चला लगेच मैदानाच्या आतमध्ये.